नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळची आहे. आपला स्मार्टफोन. हो, अगदी. रोज वापरतो आपण, पण हा बनतो कसा? बरोबर. कसा बनतो, त्याची किंमत नक्की कशामुळे ठरते, आणि मग भारत आणि चीन यांच्यात जी स्पर्धा आहे त्याचं हो. काय? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो हल्ली खूप चर्चेत आहे, आपल्या फोनमधल्या माहितीचं, म्हणजे डेटाचं काय होतं? अगदी. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे एका मोठ्या स्मार्टफोन कंपनीचे माजी सीईओ होते आणि आता त्यांनी स्वतःची भारतीय कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या मुलाखतीतले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आपण आज सविस्तर बोलूया. नक्कीच. म्हणजे अगदी फोनच्या आतल्या चिपसेटपासून ते आपल्या बोटांच्या ठशांपर्यंत हा सगळा प्रवास खूप गुंतागुंतीचा आहे, पण आपण तो सोप्या भाषेत उलगडूया. सुरुवात करूया फोन बनण्याच्या प्रक्रियेपासून. म्हणजे फोनमध्ये नेमकं काय असतं आणि त्यातल्या त्यात जास्त खर्च कशावर येतो? हो, गमतीशीर गोष्ट आहे ही. म्हणजे बघा, फोनची जी एकूण किंमत असते ना, त्यातला जवळपास 70 ते 75% खर्च हा फक्त 4-5 मुख्य घटकांवर होतो. अच्छा, फक्त 4-5 भाग. कोणते? हो, मुख्य म्हणजे कॅमेरा, मेमरी, डिस्प्ले आणि अर्थातच त्याचा मेंदू म्हणजे चिपसेट किंवा ज्याला आपण प्रोसेसर म्हणतो. प्रोसेसर. उदाहरण घ्यायचं झालंच तर चिपसेटवर एकट्यावर साधारण 25% खर्च असतो. बापरे. म्हणजे 1/4 खर्च फक्त प्रोसेसरचा. अगदी. आणि मग मेमरी आणि डिस्प्लेवर प्रत्येकी साधारण 12 ते 15% खर्च असतो. म्हणजे हे जे काही मोजके हायटेक भाग आहेत ना, फोनची खरी किंमत त्यातच आहे. म्हणजे बाकी मग इतर गोष्टींवरचा खर्च कमी असतो. तसं नाही म्हणता येणार. म्हणजे हार्डवेअरची किंमत ही झाली, पण तो फोन आपल्या हातात येईपर्यंत बराच खर्च लागतो. तो वेगळा. तेच मला विचारायचं होतं. कारण मुलाखतीत एक मुद्दा होता की समजा 100 रुपयाला फोन बनला, तो 200 किंवा कधी-कधी त्याहून जास्त किमतीला विकला जातो. एवढा फरक कसा? साठी साधारण 10 ते 15% रक्कम बाजूला ठेवावी लागते. ऑफर्स वगैरे असतात त्या. हो. मग येतो वितरणाचा खर्च, म्हणजे कंपनीतून माल दुकानांपर्यंत पोहोचवणं. यात अनेक स्तर असू शकतात, डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर वगैरे. हा खर्च अगदी 10 ते 20% जाऊ शकतो. अरे वा, हा पण मोठा खर्च आहे. नक्कीच. आणि मग जाहिरात, मार्केटिंग, त्यावर पण 7 ते 12% खर्च होतो. हो, जाहिराती तर आपण बघतोच किती असतात. आणि अजून एक गोष्ट, जुन्या मॉडेलचा स्टॉक असतो ना, तो संपवण्यासाठी, त्यावर डिस्काउंट देण्यासाठी वगैरे साधारण 10% रक्कम बाजूला ठेवावी लागते. अच्छा, म्हणजे हे सगळं मिळून किंमत दुप्पट किंवा जास्त होते. अगदी बरोबर. 100 रुपयाची गोष्ट 200 किंवा 220 ला विकली जाते, ती यामुळे. आणि मुलाखतीत असं म्हटले की याच वितरण आणि मार्केटिंगच्या गणिताचा फायदा चीनच्या कंपन्यांनी उचलला भारतात येताना. बरोबर, मुद्दा पकडला. त्यांनी काय केलं, भारतात जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी इथला नफा म्हणजे प्रॉफिट मार्जिन जवळजवळ 0 ठेवलं. 0 म्हणजे फायदा न घेता विकला. हो, सुरुवातीला. तो सगळा पैसा त्यांनी फक्त आणि फक्त मार्केटिंग आणि वितरणावर लावला. म्हणजे विचार करा, क्रिकेट टीम स्पॉन्सर करायला वर्षाला 1000 कोटी रुपये खर्च केले. 1000 कोटी फक्त स्पॉन्सरशिपवर. हो. आणि दुकानांवर त्यांची भली मोठी जाहिरातबाजी, होर्डिंग्ज. यामुळे झालं काय की त्यांची ब्रँड व्हिजिबिलिटी प्रचंड वाढली. लोकांना ती नावं सतत दिसू लागली. आणि मग भारतीय कंपन्यांना त्यांच्याशी स्पर्धा करणं खूप कठीण झालं असेल, नाही का? अगदी. कारण भारतीय कंपन्यांना नफा पण कमवायचा होता आणि मार्केटिंगवर एवढा खर्च करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या स्पर्धक त्या मागे पडल्या. हे झालं विक्रीचं गणित. आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया. भारत विरुद्ध चीन. आकडेवारी पाहिली तर चीनची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जवळपास 900 अब्ज डॉलर्सची आहे आणि भारताची फक्त 28 ते 30 अब्ज डॉलर्स. एवढी मोठी तफावत. चीन इथपर्यंत पोचला कसा? चीनची गोष्ट तशी 1970 नंतर सुरू होते. त्यांना जपानकडून तंत्रज्ञान मिळालं, म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झालं. अच्छा. मग त्यांच्या सरकारने संशोधन आणि विकासावर म्हणजे R&Dवर प्रचंड खर्च केला. नवीन तंत्रज्ञान शोधणं, ते सुधारणं यावर खूप भर दिला. आणि त्यांनी एक अत्यंत मजबूत पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन उभी केली. फोन बनवायला जे हजारो छोटे छोटे भाग लागतात, ते बनवणाऱ्या कंपन्यांचे एक मोठं जाळं त्यांनी तयार केलं. म्हणजे सगळं काही तिथेच उपलब्ध होईल असं? हो. आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा त्यांची प्रगती वेगाने होत होती, तेव्हा तिथले कामगार कायदे थोडे शिथिल होते. त्याचाही त्यांना फायदा मिळाला असं म्हटलं जातं. आता भारतासाठी काय संधी आहे यात?
कारण मुलाखतीत एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की भारत आता साधारण त्याच टप्प्यावर आहे जिथे चीन 20 वर्षांपूर्वी होता. हो, नक्कीच संधी आहे. कारण भारताकडे खूप मोठं कुशल मनुष्यबळ आहे आणि इथला खर्च म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट चीनच्या तुलनेत आजही 5 पट कमी आहे. 5 पट कमी. हा मोठा फरक आहे. हो. शिवाय आता सरकारचाही पाठिंबा मिळतोय. जसं की PLI योजना आहे, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे भारतात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकार आर्थिक प्रोत्साहन देतं. PLI स्कीम बद्दल ऐकलंय. आणि आपली स्वतःची एक प्रचंड मोठी ग्राहक बाजारपेठ आहेच. लोक फोन विकत घेणारच आहेत. मग आव्हानं काय आहेत? आपण अजूनही मागे का आहोत? सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे आपल्या कंपन्यांनी डीप टेक R&D मध्ये फारशी गुंतवणूक केली नाही. डीप टेक R&D म्हणजे अगदी मूलभूत आणि गुंतागुंतीचं तंत्रज्ञान विकसित करणं. उदाहरणार्थ स्वतःचे प्रोसेसर डिझाईन करणं किंवा डिस्प्लेसाठी नवीन मटेरियल शोधणं किंवा कॅमेरा सेन्सरमधलं अगदी मूळ तंत्रज्ञान विकसित करणं. अच्छा, म्हणजे आपण फक्त जोडणी करतोय पण मूळ तंत्रज्ञान आपलं नाहीये. बऱ्याच अंशी ते खरं आहे. आपण अजूनही महत्त्वाचे घटक बाहेरूनच आयात करतो आणि त्यामुळेच आजही भारतीय स्मार्टफोन बाजारात 75 ते 80% हिस्सा हा चीनी कंपन्यांचाच आहे. 75 ते 80% म्हणजे अजूनही खूप मोठा वाटा त्यांच्याकडेच आहे. हो, पण आता हळूहळू चित्र बदलायला सुरुवात झालीय. PLIमुळे आणि इतर प्रयत्नांमुळे उत्पादन भारतात वाढतंय, पण R&D मध्ये गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे ही स्पर्धा फक्त उत्पादन आणि बाजारपेठेच्या वाट्यापुरती मर्यादित नाहीये. यात अजून एक महत्त्वाचा पैलू आहे जो मुलाखतीत खूप प्रकर्षाने मांडला गेलाय, तो म्हणजे आपला डेटा. अगदी. आणि हा खरं तर सगळ्यात जास्त काळजीचा विषय आहे सध्या. कसं? म्हणजे आपला डेटा कसा वापरला जातो? विचार करा, आपले फोटोज, आपले व्हॉट्सॲप चॅट्स, आपण कुठे जातो, आपलं लोकेशन, एवढंच नाही तर आपले फिंगरप्रिंट्स, आपला फेस रेकग्निशन डेटा, हा सगळा डेटा. हा डेटा अनेकदा आपल्याला न कळवता किंवा आपली स्पष्ट परवानगी न घेता वापरला जातोय किंवा विकला जातोय. विकला जातोय कोणाला? वेगवेगळ्या कंपन्यांना, जाहिरात कंपन्या, डेटा ब्रोकर्स. अनेक मोफत ॲप्स जे आपण वापरतो ते आपला हाच डेटा वापरून किंवा विकून पैसे कमवतात. अरे देवा, म्हणजे आपण मोफत ॲप वापरतो पण त्याची किंमत आपण आपल्या डेटाने चुकवतोय. अगदी तसंच. म्हणूनच म्हटलं जातं की इफ यू आर नॉट पेइंग फॉर द प्रॉडक्ट, यू आर द प्रॉडक्ट. आणि म्हणूनच एक वाक्य मुलाखतीत वापरलंय की भारतीयांचा डेटा भारतीयांचा नाहीये. हे तर खूपच गंभीर आहे. विशेषतः बायोमेट्रिक डेटाबद्दल, म्हणजे फिंगरप्रिंट आणि फेस रेकग्निशन, याची जोखीम खूप मोठी वाटतेय. खूप मोठी. कारण हा डेटा एकदा गेला की परत मिळवता येत नाही आणि त्याचा गैरवापर अनेक प्रकारे होऊ शकतो. यावर काही उपाय आहे का? म्हणजे आपण काय करू शकतो किंवा कंपन्या काही वेगळं करत आहेत का? मुलाखतीत उल्लेखलेली जी नवीन कंपनी आहे AI+, ती याबद्दल काही विचार करतेय? हो, त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे असं ते म्हणतात. ते त्यांच्या फोनमध्ये एक डॅशबोर्ड देणार आहेत. डॅशबोर्ड म्हणजे गाडीच्या डॅशबोर्डसारखं? हो, तसंच काहीसं. हा डॅशबोर्ड तुमच्या फोनच्या सिक्युरिटी गार्डसारखा काम करेल. तो तुम्हाला सतत माहिती देईल की कोणता ॲप तुमचा कोणता डेटा वापरत आहे. म्हणजे समजा एखादा ॲप तुमचं लोकेशन वापरत असेल किंवा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ॲक्सेस करत असेल तर ते तुम्हाला त्या डॅशबोर्डवर दिसेल. अच्छा, म्हणजे आपल्याला कळेल की पडद्यामागे काय चाललंय. अगदी. यातून वापरकर्त्याला पारदर्शकता मिळेल आणि नियंत्रण ठेवणं सोपं जाईल. तुम्ही नको असलेल्या परवानग्या बंद करू शकाल. हे खूपच चांगलं वाटतंय. आणि डेटा ठेवण्याबद्दल काय? तो कुठे ठेवणार आहेत? त्यांचा दावा आहे की हा सगळा डेटा भारतातच गुगलच्या मदतीने सुरक्षित सर्व्हरवर ठेवला जाईल. म्हणजे डेटा देशाबाहेर जाणार नाही. हे महत्वाचं आहे. डेटा भारतात राहिला तर त्यावर आपल्या कायद्यांचं नियंत्रण राहील. बरोबर. आणि अजून एक गोष्ट, ते म्हणतात तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण. हा शब्द मुलाखतीत आला होता, डेमोक्रेटायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? त्याचा अर्थ ते असा लावतात की जे फीचर्स साधारणपणे महागड्या फोन्समध्ये मिळतात, म्हणजे समजा 15 ते 20 हजारांच्या फोनमधले फीचर्स, ते त्यांच्या स्वस्त फोनमध्ये म्हणजे 5 हजारांच्या आसपासच्या फोनमध्ये देण्याचा प्रयत्न करतील. अरे वाह, म्हणजे चांगली टेक्नॉलॉजी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं. हो, चांगली कॅमेरा क्वालिटी, चांगला डिस्प्ले, जास्त मेमरी, हे सगळं कमी किमतीत उपलब्ध करून देणं. अर्थात हे प्रत्यक्षात आणताना किंमत आणि दर्जा यांचा समतोल साधणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. नक्कीच, कारण कमी किमतीत चांगले फीचर्स देणं सोपं नाहीये. हो, ते कसं साधतात हे बघायला लागेल. तर आजच्या चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. म्हणजे फोन बनवणं आणि विकणं हे वरून वाटतं तितकं सोपं नाहीये.
अजिबात नाही. खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जागतिक स्पर्धेत भारतासमोर संधी आहेत, पण आव्हानंही मोठी आहेत, विशेषतः R&D मध्ये. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डेटाची सुरक्षा. त्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय. कोणता? जसं तुम्ही म्हणालात की फोनचं हार्डवेअर हळूहळू कमॉडिटी बनत चाललंय. म्हणजे बहुतेक फोन्समध्ये हार्डवेअर सारखं किंवा जवळपास सारखं असतं. आणि दुसरीकडे डेटाचं महत्त्व प्रचंड वाढतंय. तर मग पुढच्या 10 वर्षात स्मार्टफोनची व्याख्या काय असेल? तो फक्त हार्डवेअर राहील की अजून काही बनेल? हां, खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे, खरंय. हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर, सर्व्हिसेस आणि डेटा यांचं महत्त्व वाढत जाईल. कदाचित फोन हे फक्त एक माध्यम राहील, ज्यातून आपण वेगवेगळ्या डिजिटल सेवा आणि अनुभव घेऊ. आणि भारतासारख्या बाजारपेठेसाठी याचा काय अर्थ असेल, जिथे किंमत आजही खूप महत्त्वाची आहे, पण लोक डिजिटल सेवांवर पूर्णपणे अवलंबून आहेत? बरोबर. इथे किंमत आणि डेटा सुरक्षा या दोन्हीचा समतोल साधावा लागेल. कमी किमतीत सुरक्षित आणि चांगल्या सेवा देणं हेच भविष्यातलं आव्हान आणि संधी असेल. यावर विचार करायला हवं नक्कीच. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.